आज माझ्या आवडीची भाजी करणार मटार। चालेल, करूया, पाहूया रेसिपी. चल मग रेसिपी पाहण्याच्या पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक नक्कीच करा. चला तत्पूर्वी आपण पाहूया आता साहित्य भाजीला लागणार. चला, मी आता साहित्य इथं 1 वाटी ताजा फ्रेश मटार घेतलेला आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. मी 2 टमाटे हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही किसून पण घेऊ शकतात. आलं 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली, थोडी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे व बटाटे साल काढून 2 बटाटे साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले व ते पाण्यात टाकलेले आहे. मसाल्यामध्ये आपण हळद, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला, मोहरी आणि जिरे हे आता मी कढई गरम करायला ठेवली. त्याच्यात थोडं तेल टाकलेलं 1 चमचा. आधी आपल्याला ह्याच्यात वाटाणे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. कावर त्या वाटाण्याचा कच्चपणा कच्ची टेस्ट जाण्यासाठी आपण थोडे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. मी हा वाटाणा त्याच्यात टाकते. तर बारी उडून अंगावर तुम्ही वाटाणे टाकला ते उडू नये म्हणून त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ. हे व 1-1.5 मिनिटासाठी आपण हे परतून घेऊया. वाटाणे झालेले आहे. आपण हे एका प्लेटीत काढून घेणार आहोत. आपण आता बटाटा पण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. बटाटा आपण 2-3 मिनिटासाठी शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यात थोडी चिमूटभर हळद व थोडं अर्धा चमचा मीठ, म्हणजे बटाट्यात मिठाची चव ही आतपर्यंत जाईल. हळद व मीठ टाकून घेतले आहे. ते बटाटा हा शॅलो फ्राय करत आहे. बटाटा हा जरासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. याने म्हणजे आपला बटाटा भाजी जास्त गाळ होणार नाही व मिठाने बटाट्यात उतरवून आपला बटाट्याचा कलर बदललेला आहे. त्याला थोडंसं ब्राउनिश पण आलेला आहे व आता आपण हे एका बाउलमध्ये बटाटे काढून घेणार आहोत. तेल गरम झालेले आहे. आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडून द्यायची. मग जिरे टाकू. आपली मोहरी तडतडली आहे. आपण जिरे टाकून घेऊ. जिरे टाकल्यावर मी इथं दालचिनी, तेजपत्ता व टाकून ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं ते टाकून घेत आहे व कांदा आपण 2 बारीक चिरून घेतलेले ते टाकून ते गुलाबी रंगावर परतून घेऊ. आता कांदा आपण गुलाबी रंगावर झालेला आहे. आपण आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ व ती पण चांगली परतून घेऊ, म्हणजे त्याचा कच्चेपणा हा जाईल. तुम्हाला वाटत असेल ही भाजी तुम्हाला किती पातळ घट्ट ग्रेव्ही करायची तसे करू शकता. ती भाजी तशी पाहिजे तशी वळते व कोणी पाहुणे आले, तुम्हाला काही पार्टी असली घरात छोटी मोठी, तरी तुम्ही करू शकता. पटकन अशी होणारी रेसिपी आपल्या घरात उपलब्ध साहित्यात होती. आलं लसूण पेस्ट पण परतून झालेली आहे. आता आपण याच्यात 2 चमचे मी बेसन घेतलं होतं ते चांगलं भाजून घेऊया. आपलं हे बेसन हे चांगलं भाजलेलं आहे. आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया. चिमूटभर हळद. तुम्हाला ही भाजी कशी तिखट लागते तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेत आहे व इथं गरम मसाला 1.5 चमचा. तुमच्याकडे गरम मसाला नसेल, घरचा आपला काळा रेग्युलरचा मसाला असला तरी टाकू शकतात. धने पावडर 2 चमचे व इथं मी थोडी कस्तुरी मेथी हे हातावर चुरून टाकलेली आहे. याने कस्तुरी मेथीने आपल्या भाजीला हॉटेलसारखी टेस्ट, ढाब्यासारखीच टेस्ट येते. आता आपला मसाला हा थोडा परतून घ्यायचा आहे. तो मसाला खाली लागतोय म्हणून मी थोडंसं किंचित त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे आपला हा मसाला खाली जळणार नाही.
गरम पाणी टाकायचं कधी पण भाजी टाकताना, म्हणजे आपल्या भाजीचं टेक्स्चर टेस्ट पूर्ण तशी राहते, बदलत नाही. गार पाणी आपल्या भाजीचं टेक्स्चर टेस्ट तरी ती निघून जाते. मिक्सरला बारीक करून टमाटे घेतले, ते टाकून घेतले व ते पण चांगले परतून घ्यायचे तेल सुटूपर्यंत. हे पाहता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता. आपण परतून घेतलेली चांगली. त्यावर आपला ग्रेव्ही चांगली कार परतायची. आपल्या टमाट्याला कच्चेपणा असतो, आंबटपणा असतो, तो पूर्ण निघून जावा म्हणून फ्राय करून घेतले होते ते टाकून घेत आहोत. मी पहिले अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं होतं, त्यानुसार आता मी बाकीचे मसाले टाकले, त्यानुसार मी हे भाजीचं मीठ टाकून घेत आहे चवीनुसार. आता तुम्ही हे 5 मिनिटं थोडं गरम पाणी टाकून ही भाजी आपण शिजून देऊया झाकण ठेवून. हे पा मी 1 कप पाणी टाकलं आहे. भाजी मी चांगली आता झाकण ठेवून मी आधी मिक्स करून घेते पाणी टाकून, व पाणी टाकल्यावर मी 5 मिनिटं मी झाकण ठेवून शिजून देणार आहे. मीडियम गॅसवर ही आपण 5 मिनिटं भाजी शिजून घेऊ. पाहूया बटाटा आपला कितपत शिजला आहे. आपल्याला हा बटाटा 70 ते 80% शिजलेला हवा. आपला बटाटा हा आपल्याला तसा लागतो तसा शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकत असाल, मी याच्या चमचा घातला तो सहज तुकडा पडतोय. व पहा भाजीला आपल्या कसं तेल सुटलेले आहे व वास पण छान येतोय. आता आपण आपला 70% बटाटा हा शिजून तयार आहे. आपण आता तो वाटाणा टाकू. वाटाणा आधीच टाकला असता तर वाटाणा आपला गाळ झाला असता, नाही का. त्याच्यानंतर आपण हा वाटाणा टाकू व आपल्याला भाजीची ग्रेव्ही आपल्याला खूपच घट्ट पातळ हवी, त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. मी वाटाणा टाकून घ्यावा. मी आणखी पहिले 1 कप पाणी टाकलं आणि आता 1 कप, असे 2 कप पाणी टाकलेले. मला जास्त पातळ भाज्या लागत नाही म्हणून मी तेवढंच टाकलं. तुम्ही तुमच्यानुसार करू शकता, तुम्हाला कशासोबत भाजी करायची त्यानुसार. वाटाणा पण पूर्णपणे शिजून जाईल. मी झाकण ठेवून घेत आहे. झाकण ठेवून आपण 5 मिनिटं शिजवून घेऊ. ते झालेले आहे. आपण पाहू आता भाजी आपली कशी तयार झाली. हे बघा आपली भाजी हा किती दाटसर, त्याला नाही दाण्याचा कूट लागला का हा तिळाचा कूट लागला. आपण नुसतं बेसन पिठात ही भाजी किती दाटसर, किती थिकनेस पण आलेला आहे भाजीला, पाहू शकता. आपली भाजी ही तयार झालेली आहे व बटाटे आपले हा चांगला शिजलेला आहे. आपण चमचा घातला तरी अलगद आपला चमचा जातोय. आपण आता भाजी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊया. भाजीला कलर पण छान आलेला आहे, वास सुगंध खूप छान येतोय, नाही का. आमच्या पिऊच्या आवडीची आलू मटार सब्जी तयार झालेली आहे.